नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत अधिक मासात कोणती कामं करावी व कोणती कामं चुकूनही करू नका याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन मास, धोंड महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात कोणतेही मंगलकार्य केले जात नाही. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असे सुद्धा म्हटले जाते. नकारात्मकतेचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडू नये यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे. या महिन्यामध्ये केलेला एखादा छोटासा नियम संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळवून देतो, तर चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्टसुद्धा होतं. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत या ज्या चुका आहेत त्या अजिबात आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या नाहीत. त्या 99% लोकांना माहीत नसतात. त्या चुका कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, या महिन्यात काय करावे व काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 1. भगवान विष्णूची पूजा करावी. अधिक महिन्यामध्ये रोज भगवान विष्णूची म्हणजेच राम, कृष्ण, विठ्ठल यांची पूजा करावी. भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि विठ्ठलाला रोज फूल, तुळशीपत्र आणि दिवा आणि नैवेद्य अर्पण करावे. फक्त 5 मिनिट पूजा केली तरी सुद्धा चालते. या महिन्यामध्ये याचं पुण्य अनेक पटीनं आपणास मिळत असतं. अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय आहे, जो पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे. आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. तसेच अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तर ती 33 संख्येमध्ये एका पात्रामध्ये ठेवून आपणास दान करायचं आहे. आता जावयाला दान देणं वेगळं, हे जे दान आहे ते आपणास एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना, एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्हाला द्यायचं आहे. संपूर्ण अधिक महिना सात्विक अन्न ग्रहण करावे. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळावा. अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्य उदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीवर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकून आंघोळ करावी. यामुळे गंगा स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. श्री विष्णूच्या कृपेसाठी पुरुष सूक्ताचे पठण करावे. हे अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा म्हणजे दीपदान करावे. हे पुण्याचे काम मानले जाते. अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करा. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय तुम्ही या मंत्राचा जप करू शकता किंवा कुलदेवीच्या मंत्राचा जप करू शकता. या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चालतो. त्याप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर हरिपाठ किंवा विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आपण अधिक मासामध्ये पठण करू शकता. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकत नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकता. हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. हे सगळे व्रत केल्याचं पुण्य आपणास मिळू लागतं. भगवान विष्णूची पुरुषोत्तम रूपात पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल
अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. अधिक महिन्यात भुकेल्यांना किंवा गरजू लोकांना अन्नदान अवश्य केलं पाहिजे. गरजूंना कपड्याचे दान अवश्य करावे. अधिक मासात गोड पदार्थाचे दान करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा द्यावा. अधिक मासात सुवासीन स्त्रिया अनारसे किंवा 33 देवे त्यांचे वाण लुटत असतात. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. या महिन्यात नंदेला आणि भाचीला 33 अनारशाचं दान केल्यामुळे आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. अधिक महिन्यामध्ये काही घरी ही सुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीने असू शकतं? ओटीचं साहित्य आपणास दररोज तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो तुम्ही गुरुवारचा दिवस निवडू शकता. मुलींनी आपल्या आईची ओटी अवश्य भरावी. समजा आई नसेल, आईच्या फोटोसमोर तुम्ही ही ओटीचे साहित्य ठेवू शकता आणि ही साडी किंवा ओटीचं साहित्य आपण वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांना देखील तुम्ही हे ओटी देऊ शकता. जर यांनाही ही ओटी देऊ शकत नसाल तर तुम्ही कुळदेवीला ही ओटी भरू शकता. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा ऐका. अधिक महिन्यामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये तुम्ही अगदी भागवत कथा रोज ऐका. ऐकल्याने सुद्धा पारायण केल्याचे पुण्य मिळते. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे अधिक मासामध्ये केलेले दान सर्वात फलदायी मानले जाते. आपल्या ऐपतीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणे या सगळ्यांचे पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने आपणास मिळत असते. महिन्यातून किमान एकदा तरी दान करावे. अधिक मासात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवार किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजेच पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठणं अत्यंत शुभ मानलं जातं. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्याचं पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळतं. या महिन्यात गायीची सेवा करावी. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गायीला हिरवा चारा, गुळपोळी खाऊ घालणं हे महापुण्याचं काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायीची सेवा करावी. असं केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा होते. अधिक महिन्यात श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्रनाम म्हणावे. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालतं. नियमितपणे हा मंत्र म्हटला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो का? वर्षश्राद्ध तुम्ही करू शकतो का? तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्धसुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुळदेवीला किंवा कुळदेवाला जरूर गेलं पाहिजे. अधिक महिन्यात श्रीमद भागवत कथा, गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यामध्ये स्नान करणं किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणं लाभदायक मानलं जातं. त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र देखील या महिन्यामध्ये अत्यंत व्यंकटेश स्तोत्र म्हणणेसुद्धा या महिन्यात अत्यंत शुभदायी मानले जाते. अधिक महिन्यात महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते. म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूलदान अवश्य करावे. विडा आणि दक्षिणा दान द्यावा. तांबूलदान म्हणजे पानाचा विडा आपण एखाद्या सुवासीन स्त्रीला देत असाल तर आपणास अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. जर तुम्हाला महिनाभर तांबूलदान देणे शक्य नसेल, म्हणजे विड्याच्या पानाचं दान करणे शक्य नसेल, तर तुम्ही एकाच दिवशी 33 स्त्रियांना हे विड्याचं दान देऊ शकता. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या
वातीने सुद्धा लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. आपूपदान आणि दीपदान म्हणजेच लेक जावयाला आपण अनारशाचं दान देतो त्याला अपूपदान असे म्हणतात. दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळी दिवा तुम्ही दान द्यायचा आहे. आपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्या आणि लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा यासाठी लेक आणि जावयाला घरी बोलवून अनारसे आणि दीपदान अवश्य करावे. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. संपूर्ण अधिक मास पत्रवाळीवर जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम आपण पाळू शकता. त्यानंतर एकच वेळा जेवण करून तुम्ही अधिक मास पाळू शकता. उपवास करू शकत नसाल तर त्याप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला हिरवा चारा अवश्य खाऊ घालावा. या महिन्यात दीपदान करू शकता, आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. त्यानंतर तीळ किंवा तांदूळ दानसुद्धा देऊ शकता. या महिन्यात धान्य दान केल्यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न होते. त्याचबरोबर या महिन्यात शृंगाराच्या वस्तू दान केल्यास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते.